तर आता तुम्हाला समोर दिसायला की नाही ब्रह्मगिरी पर्वतावर आज चढणार आहे मी। तर कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं की ब्रह्मगिरी पर्वतावर चढून तुम्हाला 108 लिंग आणि गंगाद्वार शंकरना जटा बांधलेलं मंदिर सुद्धा वरच आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे म्हणून कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं। तर आज चढाचा आहे वर, रूमवर उभारून सगळे बघून घेतलं ब्रह्मगिरी पर्वत किती लांब आहे ते, आणि रूमवरनं जवळ वाटाल तर पण खाली उतरल्यावर तर लयच मोठं दिसाल। तर आता काय तुम्हाला शब्द दिले बघा वर जायचं आहे, मी तू वर जाऊन तुम्हाला दाखवतो म्हणून। पर्वतावर जायच्या अगोदर निवृत्त महाराजांचं अजून एकदा दर्शन करून घेतलं, आणि हे बघा आमचं गँग आता वर चढणार आहे मी ब्रह्मगिरी पर्वतवर। आणि आता इथनं पायऱ्या स्टार्ट होत्यात बघा, आता इकडं पायऱ्या लागली म्हणजे वर जाऊ आपण सगळी पायऱ्या साहित्य। तर ब्रह्मगिरी चढताना हे पहिलाच एक मंदिर लागलं, आणि त्या मंदिरच्या समोर तिकडे हनुमानची होती, त्यांचं पण दर्शन केलं, म्हणजे अजून एवढं बळ येते आम्हाला सुद्धा वर चढायला। त्याच्यानंतर एक 10-12 पायरी वर चढल्यानंतर इथे एक अजून एक देवी दिसली, तब्बल 100-150 पायऱ्या वर चढून आल्यानंतर इथं पण आम्हाला घर दिसायला ते खालून आम्ही पायऱ्या चढून एवढ्या वर आलतो। तर त्र्यंबकेश्वरचं पूर्ण भाग इथं दिसतंय, पण मज्जा इथं नाही बघा, मज्जा तर अजून वर चढल्यानंतर आहे। तर वर चढून आनंदाने ते मज्जा घ्यायला इकडे मेहनत पिनस करावं लागते बघ वर चढण्यासाठी। वर येऊन आता वाटतं 10% झाले, आता वर अजून 90% जायचं आहे मला। एवढं वर आलोय, हे पर्वत दिसाले तुम्हाला, एवढी चढायचं आहे। पण तेवढं पर्वत वर चढण्यासाठी बळ देण्यासाठी तर हनुमानजी सुद्धा उपस्थित आहेत। तर जिथं आम्हाला वर चढण्यासाठी शक्ती संपत होती तिथं हनुमानजीचं दर्शन घेऊन आणि आम्हाला परत बळ मिळत होतं। तर गंगाधरचं दर्शन घेण्यासाठी फक्त 1% ची पायऱ्या राहिल्यात आता। तर आता इथं आम्हाला व्हिडिओ लपून लपून करायला लागेल, कारण इथे सिक्युरिटी थांबल्यात बघा। तर करता ह्यांच्या नजरेमध्ये मोबाईल आले तर ते गप्पच झालं बघा। तर फायनली गंगाधर पर्यंत आम्ही येऊन पोहोचलोय। तर मगाशी म्हटलेलं नाही तुम्हाला मी त्र्यंबकेश्वर बघण्यासाठी अजून वर मज्जा आहे म्हणून, पण मी म्हणतो अजून हे पर्वत वर चढल्यानंतर अजूनही मज्जा आहे वर। शब्द दिलेल्याप्रमाणे गंगाधरचं दर्शन घडवलं मी, आता परत राहिले ते म्हणजे आता 108 लिंग। तर 108 लिंग करण्यासाठी थोडं हार्ड पायरी लागले, 108 लिंग इथेच आहे ते, आणि ती तुम्हाला दर्शन देण्यासाठी मी मोबाईल घेऊन गेलतो, पण आत मोबाईल अलाउड नाही। तर लिंगांचं आणि गंगाधरचं दर्शन घडलेलं म्हणताना ती सरबत जर पिऊन घेतलं। तर आता आपल्याला 2 पार्ट करावं लागणार, कारण एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही, कारण आपल्याला अजूनही वर चढत होतो ते म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतवर, कारण तिथे शंकरने जटा बुडून गंगाची उगम केली। आजच्या परत एवढंच बास करू आणि भेटू त्र्यंबकेश्वरच्या डे 3 च्या दुसऱ्या पार्ट मध्ये।